हर खिलाड़ी को स्ट्राइकर कौन है? दिगंची के सलामी बल्लेबाज भारत और विकास, और गेंदबाजी का भार संभालते हुए नाना भवन एंड से हनुमंत। मैच शुरू किया जाए। हनुमंत काफी लंबा रहा, उनके सामने है स्ट्राइकला भारत, अक्षय आणि सुशांत। आणि यानंतर मी पाचारण करतोय कॉमेंटेटरसाठी अमित जी। धन्यवाद। एकूण चांगल्या प्रकारची ही स्पर्धा पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये चिपळूण होऊन मी अमित आदवडे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीतो। नामदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विश्वजित चषक 2020 मध्ये सामना मात्र होतो आहे, तो म्हणजेच दिगंजी वर्सेस धाबडवाडी। मात्र सामना या ठिकाणी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे आम्ही थांबतोय। लेकिन ये देखिए जरूर उठा कर खेला है, हवा में गेंद, वहां तो फील्डर कोई मौजूद नहीं है, लेकिन ये कैच नहीं हो सकता है। लेकिन यहाँ पर जरूर इस गेंद पर 2 रन मिलेंगे। इसी 2 रन के साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 4 रन। अभी भी ये पहला ओवर प्रगति पर है। गेंदबाज यहाँ पर हनुमंत है और नॉन स्ट्राइक गेंद पर बल्लेबाजी करते हुए विकास है। स्ट्राइक गेंद पर भारत रहेंगे। अगली गेंद हनुमंत की भारत के लिए। ये देखिए अच्छी गेंद नहीं है, अच्छा यहाँ पर स्ट्रोक भी नहीं है, लेकिन ये खराब फील्डिंग भी होती हुई यहाँ पर फिसले है, मैदान पे फिसले, मन से नहीं फिसलना है आपको, बार बार अच्छी कोशिश करिए। ये देखिए उठाकर खेला है और ये गेंद बाउंड्री लाइन के बाद छक्के के लिए। बहुत ही अच्छी तरह से इस गेंद को परख कर इस गेंद को बाहर कर दिया है। कमान टीजी। जरूर यहाँ पर छक्का आया है और इसी छक्के के साथ अब स्कोर बढ़ता हुआ, लेकिन गेंदबाजी में या ठिकाणी आता मात्र चेंडू सोपवला जातो तो धनाजीच्या हातात। पुन्हा 12 धावा होत्यात। या ठिकाणी चेंडू जरूर हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो आहे आणि हा साधा सोपा झेल या ठिकाणी घेतला जातो आहे, फलंदाज बाद होतो आहे। निश्चितपणे मित्रांनो आणखी एक अनाउन्समेंट होते। आमदार चषक 2021 ठिकाण आहे जत क्रीडा संकुल जत आणि या स्पर्धेचा कालावधी आहे
4 फेब्रुवारी 2021 पासून जत येथे ही भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा असणार आहे. क्रिकेट स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 75,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक. याशिवाय इतर वैयक्तिक पारितोषिक देखील असतील, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जर या आपल्याला स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर आपण या ठिकाणी जतचे खेळाडू आहेत त्यांच्यावर संपर्क साधावा. मात्र या ठिकाणी पहा, एक दर्जेदार फटका आहे, अप्रतिम फटका आहे आणि या फटक्या जरूर यहाँ पर बल्ला घुमाया था, लेकिन ये पूरी तरह से चुकने के कारण ये गेंद डॉट आती हुई और इसके बाद अब स्कोर रुका हुआ है. कुल मिलाकर रन संख्या 18 रन, 1 विकेट के नुकसान पर. अगली गेंद ये देखिए फिर एक बार उठाकर खेला है, सीधी गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई. अब देखेंगे अंपायर का इशारा, ये तो छक्का आएगा. करने के बाद अब यहां पर ये बल्लेबाज खतरनाक साबित होते हुए, लेकिन ये गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी करने की जरूरत है. अब ये गेंदबाजी करते हुए अंपायर के बगल से ये देखिए उठाकर खेलने की जरूर कोशिश की थी. वहां जो सीमा रेखा पर जो खिलाड़ी है, इस खिलाड़ी ने इस गेंद को उठाया, तब तक के लिए इस बल्लेबाज के खाते में 1 रन, इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 25 रन. अभी भी ये दूसरा ओवर प्रगति पर है और दूसरा ओवर धनाजी के हाथों द्वारा किया जा रहा है. वही धनाजी महाकाली ईड की तरफ से गेंदबाजी करेंगे बल्लेबाज चेतन के लिए. चेतन और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज भारत है. चेतन भारत ये दोनों जाने माने मशहूर खिलाड़ी है जिनके पास ज्यादा काबिलियत है. वही खिलाड़ी अब यहाँ पर बल्लेबाजी करते हुए, लेकिन गेंदबाजी करेंगे धनाजी इस चेतन के लिए. अगली गेंद अंपायर के बगल से ये देखिए फुल टॉस गेंद थी, अपने ही फॉलो थ्रू में पकड़ने का जरूर प्रयास किया था, लेकिन ये ज्यादा तेज गेंद थी. इस तेज गेंद को छोड़ते तो जरूर यहाँ पर चौका जा सकता था, लेकिन जरूर यहाँ पर 2 रन बचाए. चेतन ने 2 रन पाए और इसी 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 27 रन. अभी भी यहाँ पर ये दूसरा ओवर खत्म होता हुआ और दूसरे ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर 27 रन. यहाँ पर मैं भी रुकता हूं और डीजे को बुलाता हूं. अब यहाँ पर 2 ओवर का खेल खत्म होता हुआ देखेंगे तो ये बहुत ही अच्छा मैच है. पहले शुरुआत तो अच्छी की है, लेकिन अब गेंदबाजी करने की जिम्मेदारी रहेगी गेंदबाज अक्सर की गेंद
अफसर के हाथों द्वारा ये गेंदबाजी। ये देखिए खराब गेंद थी, स्लोअर वन गेंद थी, स्लोअर वन गेंद को पार कर दिया है, जरूर यहां पर ये चौका आता हुआ। ये देखिए गेंद को, अब ये धीमी गति की गेंद थी, धीमी गति के गेंद के ऊपर बल्ला घुमाया और सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर। ये रन आए 4। गेंद को बाहर कर दिया था, लेकिन देखेंगे ये जो गेंदबाज है ये अक्सर ये यहाँ पर गेंदबाजी करने के लिए तैयार है। 10-11 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल करते हैं। एंट्री एंड के तरफ से गेंदबाजी करेंगे ये गेंदबाज। अब ये अगली गेंद, ये देखिए फिर एक बार उठा कर खेला है, वहां तो कोई फिल्टर नहीं है, लेकिन ये गेंद बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल होती हुई फील्डर उनके पीछे है। एक रन पूरा किया है, दूसरा रन भी पूरा करते हुए जब चौका आता है तब जरूर हवा में खेला था, लेकिन वहां कोई फील्डर मौजूद नहीं था, इसलिए ये 2 रन भारत के खाते में। अब यहाँ पर ये असरदार गेंदबाजी करने की जरूरत है। जब असरदार गेंदबाजी करेंगे तो जरूर यहाँ पर आप भी वफादार होंगे, वफादार होने के बाद आपको सफलता भी पा सकती है, तो इसीलिए आपको इसी तरह की गेंदबाजी करनी चाहिए। ये गेंदबाज तीसरी ओवर की गेंदबाजी करते हुए देखेंगे। यहाँ पर गेंदबाजी करने के लिए धाबड़बड़ी की ये गेंदबाजी, ये देखिए जरूर हवा में गेंद, लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक, कॉम बॉक्स के ऊपर से सीधी गेंद। क्या बात है, ये बहुत ही ऊंचा छक्का था, छक्के के बाद यहां पर मौका मिलता हुआ डीजे के लिए। खतरनाक बल्लेबाजी, ये देखिए अच्छा स्ट्रोक तो है, गैप में खेलने की कोशिश की थी और ये दूसरा रन भी पूरा किया। क्या बात है, गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 बल्लेबाज है, एक तरफ चेतन है तो दूसरी तरफ भरत है, जिन्होंने पहला रन तेजी से लिया और 2 रन पूरे किए। इसी 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या तीसरे ओवर में 41 रन। अभी भी यहाँ पर ये तीसरा ओवर प्रगति पर है। ये अफसर यहाँ पर गेंदबाजी करेंगे, अफसर यहाँ पर असरदार गेंदबाजी करने की कोशिश करेंगे। ये देखिए उठा कर खेला है, खड़े खड़े देख रहे हैं और ये गेंद खिलाड़ी के ऊपर से, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। अब बनाएंगे दीवाने डीजे, रऊफ डीजे। दो बड़े छक्के आए, अब यहाँ पर हैट्रिक होती है या ये होती है या नहीं ये भी देखेंगे, लेकिन ये गेंदबाज है, गेंदबाज उनको रोकने के लिए तैयार। अगली गेंद, ये देखिए फिर एक बार उठाकर खेला है, वहां तो फील्डर बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। ये स्ट्रेट ड्राइव है, बहुत ही खतरनाक। अब यहाँ पर मूड में आते हुए और ये ओवर भी खत्म होता हुआ, कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 53 रन। अब यहां पर मैं रुकता हूं और डीजे की ओर चलता हूं। सहा षटकार आणि 1 चौकार आहे, अतिशय दर्जेदार, अप्रतिम, धुवाधार अशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी केली आहे। तोच भारत मात्र नॉन स्ट्राइक एंडला आहे, तर स्ट्राइक एंडला खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती चेतनच्या खांद्यावरती। गोलंदाजी मात्र या ठिकाणी केली जाणार आहे ती गोलंदाज इरफानच्या खांद्यावरती। अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय, दर्जेदार अशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी, दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी होणं या ठिकाणी गरजेचं आहे। चेतन पुन्हा एकदा या षटकातला पहिला चेंडू म्हणजे 4थ्या षटकातला हा पहिला चेंडू असणार आहे आणि हा पहिला चेंडू मात्र इरफान टाकतोय बरोबर पंचांच्या डाव्या बाजूनं। हा मात्र खराब मारा, भरकटलेला मारा आहे, निश्चितच दबाव असणार आहे, कारण एकूण जर धाव फलक पाहिलं तर एकदम जलद गतीने पुढे सरसवलेत आणि त्यात महत्वाचा वाटा उचललाय तो नॉन स्ट्राइक एंडला असणारा फलंदाज
आता मात्र खेळण्याची जबाबदारी स्ट्राईक वरती चेतनची. चेतन मात्र एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, साथ देण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र पहा कट करतोय थेट या ठिकाणी जातोय चौकाराकरिता. या ठिकाणी पहा हा चौकार आलाय, चौकारानंतर मात्र संधी मिळते डीजेला. ने दरम्यान धावसंख्या 57-58. पुन्हा एकदा इरफान चेतनसाठी मारा करणार आहे महाकली एंड कडून. हा सुंदर चेंडू आहे, सुरेख फटका आहे. त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातो आहे. क्षेत्ररक्षण पहा चांगल्या प्रकारचं होत आहे. लंगावचा क्षेत्ररक्षक थोडासा त्या बाजूला म्हणजे बरोबर त्याच्या डाव्या बाजूला होता, तो बरोबर गोलंदाजाच्या पाठीमागे येतोय आणि हा चेंडू सीमा रेषेच्या दरम्यान अडवतोय. दरम्यान एकेरी धाव. या एकेरी धावेनंतर चेतन स्ट्राईक रोटेट करतोय आणि फलंदाजी करण्याची संधी मिळते तो म्हणजेच भारतला. भारत परत षटकार ठोठावणार का ते पाहायचंय. मात्र या ठिकाणी बघा हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, चांगल्या प्रकारचा चेंडू होता. इरफानची आता मात्र तारीफ करावी लागेल. टाळ्या निश्चितपणे वाजवल्या जात आहेत आणि या ठिकाणी अर्धशतक या भारतचं या ठिकाणी झळकावलं जात आहे. तो अभिवादन करतोय. हा मला वाटतंय या स्पर्धेतला तिसरा खेळाडू ठरतोय ज्याने या ठिकाणी अर्धशतक झळकावलंय. भारत एक जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करतोय. मात्र चेंडू टाकण्याकरिता परत आपल्या गोलंदाजी मार्कवर इरफान. पुन्हा एक फटका आहे, दर्जेदार अशा प्रकारचा फटका चेतनच्या बॅटमधून आणि चेतनच्या बॅटमधून निघालेल्या या चौकारासह संघ पोहोचतोय एकूण 64. हे 14 षटक या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे तो इरफान. इरफानचा हा चेंडू एक निश्चितच महत्वाचा असणार आहे, कारण 64 धावा झाल्या आहेत. धावांचा मात्र या ठिकाणी डोंगर रचण्यात हा संघ यशस्वी ठरतोय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारची या ठिकाणी भागीदारी देखील होते आहे. एक चांगला फटका आहे. निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या बाजूने हा चेंडू सीमा पार होणार का ते पाहायचंय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, मात्र चाचपणी निश्चितपणे केली जाणार आहे. तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेतली जाते, तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते का ते पाहायचंय. भारतने मात्र चेतनला तिसरी धाव घ्यायला प्रवृत्त केलं होतं आणि या 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. पाहायचंय पंचांकडून कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी पहा 4 धावा. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, पण त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाहीये. धावून 4 धावा शेवटच्या चेंडूवरती काढल्या जातात. या धावा फार महत्वाच्या असणार आहेत. एकूण धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 68 अशी धावसंख्या होते. 69 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. या 69 धाबांचा पाठलाग करण्याकरिता पाहूया कोण सलामीवीर येणार आणि कशा पद्धतीने गोलंदाजी होणार. तोपर्यंत एक छान गाणं आपण ऐकणार. चला त्याचबरोबर
धावलवाडी आपण फलंदाज आपण मैदानात पाठवायचं आहे. एकूण पहा आमचे जे स्कोरर आहेत ते आम्हाला सांगतायत की ज्याने भरतने चांगली सुरुवात केली होती त्याने एकूण केल्यात बरोबर 50 धावा. त्याच्याकरिता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निश्चितच टाळ्या तर होत आहेत. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारची या ठिकाणी साथ देखील कॅप्टनने दिली आहे, तो म्हणजे चेतनने. त्याने देखील चांगल्या प्रकारच्या धावा रचल्यात आणि आपल्या संघाला 4 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 68 धावा कुटण्यात यश प्राप्त करून दिले. 69 धावांचं मात्र हे उद्दिष्ट असणार आहे. हे 69 धावांचं उद्दिष्ट पार करण्याकरिता आता आपण DCC धाबलबडीचा सलामीवीर म्हणून कोण येतो ते पाहायचं. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. चर्चा नको, कारण आपल्याकडे अजूनही काही सामने खेळायचे आहेत. इरफान शेख आणि त्याचबरोबर इरफान शेख आणि धनाजी अशी जोडी. धनाजीने मला वाटतं गोलंदाजी देखील केली होती. आता मात्र नवा इरफान येतोय. एक चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला मिळणार आहे. कारण दिगंजीकडून एक चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली. आता मात्र धाबलबडीकडून फलंदाजी तशाच प्रकारची होणार का ते पाहायचं आहे. बॉलिंग केली रे. धनाजी पुन्हा एकदा विश्वचषक 2021 मध्ये या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोय. मित्र हो, विश्वजित चषक 2021चं हे पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वातला या ठिकाणी आयोजनाचा बहुमान मात्र पटकावला येतो. विश्वजित युथ फाउंडेशन कवटे बकाळले. चेंडू मात्र सोपवला जाणार आहे. चेंडू मात्र या ठिकाणी सोपवले जाणार आहे. तो गोलंदाज मोमीनच्या हातात. धनाजीसाठी अतिशय सुरेख चेंडू आहे. त्या ठिकाणी जरूर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणताही असणार नाहीये, कारण सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण असतं. कारण पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. चेंडू सीमा पार. या ठिकाणी 4 धावा आल्या आहेत. जरूर चेंडू हवेत होता. तो चेंडू सीमा पार होतोय आणि हा पहिला चौकार. डीजे कमॉन. पहा चांगल्या प्रकारची सुरुवात केली. चांगल्या प्रकारचा पहिल्या चेंडूचा समाचार घेतलाय, कारण त्याला माहीत आहेत की क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या आतमध्ये बरेचसे आहेत. 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेवरती तैनात असणार आहेत हे त्याला माहीत होतं. त्याचा त्याने फायदा घेतला. यानंतर मात्र अतिशय सुरेख चेंडू आहे. आता मात्र या चेंडूवरती एकेरी धाव येते. फाईन लेगच्या पट्ट्यात हा चेंडू जातोय. फेक देखील होते. पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू येतोय. धाव घेण्याचा प्रश्न येत नाहीये. तोपर्यंत मात्र एकूण धावसंख्या होते ती 5. या ठिकाणी पहिल्यांदा फलंदाजी केली ती म्हणजेच दिगंजी संघाने आणि एकूण 4 षटकांमध्ये 68 धावा कुठल्या आहेत आणि 69 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे. हे पहिलं षटक मोमीनचं आहे. हा मोमीन पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी हे षटक टाकतो. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आलं होतं. त्यानंतर मात्र एकेरी धाव येते. त्यानंतरचा तिसरा चेंडू पाहूया कशा पद्धतीने खेळला जातो. या चेंडूवरती पहा जबरदस्त आणि बेधडक अशा प्रकारचा फटका आहे. या ठिकाणी धोका झाला असता त्या एंडवरती, म्हणजे त्या यष्ट्यांच्या मागे जर गोलंदाज असतात तर निश्चितच या ठिकाणी हा नॉनस्ट्राईक एंडवरचा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता. मात्र तसं काही होत नाहीये. पहा एक चांगला फटका होता. त्या ठिकाणी क्षेत्र चांगल्या प्रकारची फेक देखील केली होती आणि चांगल्या प्रकारचं गॅदरिंग देखील झालंय. मात्र आता पुढचा चेंडू आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे. या ठिकाणी पहा चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार यात काही शंका नाही. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. खरंच तारीफ करावी लागेल. जलद गतीने हा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि धावत हा चेंडू पकडतोय. निश्चितच या ठिकाणी तो 2 धावा वाचवतोय. हे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की हा चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार, तसं काही होत नाहीये. दरम्यान 2 धावा या ठिकाणी रोखल्या जात आहेत. 2 धावा जात आहेत आणि एकूण धावसंख्या होते ती
7. पहा या ठिकाणी चौकार गेला असता, मात्र तसं काही घडत नाहीये. आता मात्र पुढचा चेंडू, या चेंडूवरती मात्र पहा कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारत नाहीये. नॉन स्ट्रोक एंडला कोणत्याही प्रकारचा जो फेक केल्यानंतर पकडण्याकरिता आवश्यक अशा प्रकारचा खेळाडू असतो तो मात्र नाहीये. त्यामुळे या ठिकाणी ही एक धाव पूर्ण होते. दरम्यान धावसंख्या होते ती 8 अशी धावसंख्या होते. 69 धावांचा हा मोठा सह्याद्री सारखा डोंगर उद्दिष्टांसाठी ठेवलाय तो दिगंजी संघाने. दिगंजी संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजी केली जाते. अतिशय सुरेख चेंडू आहे. एक जमिनीला सरसावून जलद गतीने येणारा हा चेंडू आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने येतोय. पहा कॉम्बॉक्सच्या समोर असणारा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवरती येतोय. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर हे महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी धावसंख्या होते. कमांड डीजे. आता मात्र खेळण्याकरिता येतोय. एक पहा शेवटचा चेंडू होता. या शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली. त्यानंतर धनाजीच्या हातात खेळण्याकरिता संधी मिळते. चेंडू सापवला जातोय तो म्हणजेच चेतनच्या हातात. कर्णधार अतिशय सुरेख चेंडू आहे. सुरेख फटका आहे. लंगाचा क्षेत्ररक्षक तिथे निश्चितच असणार आहे. जमिनीला सरसवून मारलेला फटका होता धनाजीच्या बॅटमधून निघालेला. या फटक्यावरती पहा एकेरी धाव मिळते. कारण त्यात ताकद होती परंतु टायमिंग देखील चांगल्या प्रकारचं होतं. त्याला माहित होतं की हा चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूचा चांगला सन्मान करतोय. सन्मान केल्यानंतर एकेरी धाव घेतोय. चेतन मात्र कर्णधाराची जी भूमिका आहे ती चांगल्या प्रकारे बजावतोय. त्याने फलंदाजी करताना देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. साथ दिली होती. आता मात्र गोलंदाजी करतोय दिगंजीकडून. हा चेंडू मात्र पहा अतिशय सुरेख चेंडू. यष्टीरक्षक पहा अतिशय चपळ अशा प्रकारचा यष्टीरक्षक, चलाक यष्टीरक्षक. हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. दरम्यान एक चेंडू निर्धाव आलाय आणि हा निर्धाव आल्यानंतर एकूण धावसंख्या होती ती 10. पुन्हा गोलंदाजी मार्कवर चेतनचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. त्या ठिकाणी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र ही एकेरी धाव सहजपणे पूर्ण होते आणि या एकेरी धावेने पुन्हा धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या होते ती 11. चेतन मात्र पहा कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीये आणि त्यामुळेच पूर्णपणे या ठिकाणी ही जी धावगती आहे ती रोख लावण्यात यशस्वी ठरतोय. आता मात्र हा चेंडू पहा यष्टीरक्षकाच्या देखील हातात सापडत नाहीये. स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक आहे तो या चेंडूवरती येतोय. स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय, फेकतोय. चेंडू पुन्हा एकदा चेतनच्या हातात जातोय. चेंडू टाकण्याकरिता महाकाली कलेक्शन एडकडून ही गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे ती कर्णधार दिगंजीचा चेतनच्या खांद्यावरती. आता मात्र या ठिकाणी पहा जो चेंडू आहे तो स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि या ठिकाणी चेंडू सीमापार. निश्चितच जलद गतीने चेंडू गेला होता आणि हा चेंडू सीमापार झाल्यानंतर एक चौकार येतो. चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतो एकूण 14 या धावसंख्येवरती. 15 की 14. 15 आणि हे जे षटक क्रमांक आहे ते 2. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती धनाजीच्या खांद्यावरती. धनाजीने एक चौकार ठोठावलाय चेतनच्या या आधीच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा फटका आहे. दर्जेदार अप्रतिम देखणा आणि हा स्क्वेअर लेग पंचांच्या वरून चौकार. चौकारानंतर डीजे ऑपरेटर आम्हाला जोडले जात आहेत. अशा प्रकारचा फटका आहे आणि या फटक्यावरती 6 धावा कुठल्यात आणि 6 धावा कुठल्यानंतर मला वाटतंय या ठिकाणी षटकी संपतंय. एकूण धावसंख्या होते ती 21 अशी धावसंख्या होते. या 21 धावा 2 षटकांमध्ये जमा करण्यात या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच धावलवाडीचा संघ या ठिकाणी यशस्वी ठरतोय. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. एका बाजूला आग लागलेली आहे तर दुसऱ्या बाजूला आग विझवण्याची गरज आहे आणि हा एक दर्जेदार अशा प्रकारचा आपण
आयोजनाचा भाग पाहतोय, कारण विश्वजित युथ फाउंडेशन कवटे मकाळने आयोजित केलेलं हे विश्वजित चषक 2021 आहे. 21 मधलं हे 30वे षटक आहे. दुसऱ्या इनिंग मधलं एकूण 69 धाबांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे. या 69 धाबांचा पाठलाग करत असताना चेंडू सोपवला जातोय 30व्या षटकातल्या गोलंदाजीकरिता गोलंदाज अविनाशच्या हातात. दिगंजीचा अविनाश आणि त्याचा सामना मात्र करणार आहे तो फलंदाज इरफानच्या या चेंडूची कडा आणि चेंडू निश्चितच क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वन बाउंड चेंडू पकडतोय. इरफानच्या खात्यात ही एकेरी धाव जाते आणि या एकेरी धावेने मात्र धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. 22 अशी धावसंख्या होते. निश्चितच आपण पाहिलं तर 69 धाबांचा पाठलाग करायचा. एकूण हा 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांपैकी हे 3रं षटक आहे. या ठिकाणी जे विजयाकडे जाणारा रस्ता आहे तो मात्र अवघड केला जातोय. इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता मात्र इथे मोठा फटका येत नाहीये. फलंदाज बीट होतोय. धनाजी मात्र पुन्हा एकदा बीट होतोय. धनाजी बीट झाल्यानंतर चेंडू पुन्हा गोलंदाजापर्यंत येतोय. गोलंदाज मात्र एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतोय. धनाजी या षटकातला पुढचा चेंडू आहे. आता मात्र या चेंडूवरती हा प्रहार करतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सर्कलच्या आतून हा चेंडू अडवला जातोय. अडवल्यानंतर मात्र या ठिकाणी एकेरी धाव येते. या एकेरी धावेने मात्र संघ पोहोचतोय 69 धाबांचा पाठलाग करताना 23 या धावसंख्येवरती. कोणताही गडी बाद होत नाहीये. याचाच अर्थ सलामीचे दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करतायत. आता मात्र पहा जरूर चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मात्र क्षेत्ररक्षक दूरवर तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि चांगल्या प्रकारचा झेल टेपतोय. फलंदाज बाद होतोय. फलंदाजाची या ठिकाणी खेळी संपुष्टात येते. पहिला धक्का बसतोय. डिझेल देखील या ठिकाणी संधी मिळते. खरा फटका होता. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर आहे आणि एकूण धावसंख्या होती ती 25 अशी धावसंख्या होते. नवा फलंदाज जर आपण पाहिलं अफसर या ठिकाणी खेळणार आहे. त्याला मात्र स्ट्राईक असणार आहे. दरम्यान एकूण 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धाबांचा पाठलाग करताना 25 अशी धावसंख्या होते. एक गडी बाद होतोय. त्यानंतर मात्र पुढचा सामना असणार आहे तो म्हणजेच या सामन्यात जो विजयी संघ ठरेल त्याला मात्र शंभूराजे तासगाव या संघाला तोंड द्यावं लागणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटांची विश्रांती असणार आहे. चेंडू सोपवला जातोय. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ. ये आखिरी ओवर है. अब ये देखिए अच्छी गेंदबाजी करते हुए, असरदार गेंदबाजी करते हुए तुषार, बहुत ही अच्छी गेंदबाजी अच्छी तरह से यहाँ पर प्रयास करते हुए, लेकिन मौका रहेगा अफसर के पास. वही अफसर तुषार का सामना करने के लिए तैयार है. महाकाल इनकी तरफ से गेंदबाजी करने के लिए ये गेंदबाज तैयार. अब ये देखिए बैट की तो लीडिंग एज है. ऊपरी हिस्सा लगाता जरूर, अंदरूनी हिस्सा लगाता. अंदरूनी हिस्से के बाद ये गेंद ट्रैवल होती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. यहाँ पर ये खेल रुका हुआ है और रन संख्या भी रुकी हुई. अब यहाँ पर अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है गेंदबाज तुषार और सामने खड़ा है ये अफसर. ये देखिए और ये जो गेंद थी बल्ले के नीचे गिरी थी और नीचे गिरने के बाद यहाँ पर विकेट कीपर के दस्तान में, विकेट कीपर का दस्ताना शातिर दस्ताना है. दिगंजी की तरफ से यहाँ पर ये विकेट कीपिंग करते हुए दिगंजी की तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार है गेंदबाज ये तुषार है. तुषार का सामना करेंगे
बल्लेबाज अफसर। अब ये अच्छी गेंद, बाल बाल ये बार बार यहाँ पर ये पूरी तरह से फंसे हुए। अब यहाँ पर दबाव बढ़ता हुआ और 4 गेंदें डॉट है। यहाँ पूरी तरह से जीत की सुगंध आती हुई। जैसे देखा जाएगा शाम का समय है, चाय की सुगंध आ रही है, लेकिन अब जीत की सुगंध दिग्गज के लिए आती हुई। 2 गेंदें यहाँ पर शेष है। अगली गेंद, ये देखिए, हो, 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, 4 नहीं तो 5 गेंद लगातार डॉट। ये असरदार गेंदबाजी करते हुए, अब सरदार बनने की कोशिश करते हुए, बहुत ही अच्छी गेंदबाजी। इस इनिंग की ये आखिरी गेंद रहेगी। दिग्गज की तरफ ये जीत की सुगंध आती हुई। ये आखिरी गेंद के लिए गेंदबाज तैयार है। तुषार जिनके पास गेंद सौंपी गई है, वही गेंदबाजी करते हुए जिन्होंने 5 गेंदें डॉट डाली है। ये देखिए आखिरी गेंद पे यहाँ पर डॉट डालते हुए। तो इसी तरह से ये मेडॉन ओवर है, ये बहुत ही खतरनाक और अच्छी गेंदबाजी की है इस तुषार ने। और इसके बाद का मुकाबला है तासगांव और दिगंजी का बीच, और दिगंजी का कप्तान